तर फ्रेंड, उद्या आहे आपलं बजेटच्या दिवशी मार्केटमध्ये कशाप्रकारे मोमेंटम येऊ शकते, मार्केटमध्ये कोणत्या लेवलला आपण प्लॅन करू शकतो, ऑल गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्या प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे, ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठीचा कंटेंट आहे. तर आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिल्यांदा येऊ आपण निफ्टीवरती. थोडंसं आपण निफ्टीला जर आपण बघायला गेलो देन आपल्याला समजेल याच्यामध्ये की ॲक्च्युली मार्केटचा जो ट्रेंड होता, कंटिन्यू अपट्रेंडमध्ये मार्केट होतं. त्यानंतरनं ऑलरेडी टॉपपासून मार्केट जे आहे ते थोडंसं डाऊनसाईडला पुश झालं आणि आपण काल जे लेवल्स दिले होते एक्झॅक्टली त्या लेवलपासून बरोबर मार्केट एक अपसाईड मोमेंटम चांगली गेली होती. ओके, आता थोडंसं जर का आपण बघायला गेलो सिनारिओ, तर सिनारिओ आज मार्केटमध्ये एक आपल्याला डोजी टाईप ऑफ पॅटर्न ह्याच्यामध्ये बघायला भेटतो आहे ऑन डेली टाईम फ्रेमवरती. तर हे एक इंटरेस्टिंग आहे किंवा ह्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी जास्त होते की डोजी टाईप ऑफ सिनारिओ होऊ शकत होता. कारण की जनरली काय होत असते की जे पण बिग प्लेयर्स असतील ते जनरली प्रेफर करतात इव्हेंट आल्यानंतरनं त्याच्यामध्ये ट्रेड करायचा. तर इव्हेंटच्या दिवशीचं किंवा ते इव्हेंटच्या आधी मोठे जे इव्हेंट असतील लाईक बजेट, इलेक्शनचा रिझल्ट, ओके, तर ह्याच्या आधी पण तुम्ही जर का बघायला गेला तर इथे इलेक्शनच्या आधी पण मार्केट थोडंसं चॉपी राहायला होतं. त्यानंतर मार्केटमध्ये एक अनप्रेडिक्टेबल मूव आली याच्यामध्ये आणि इथे एक चांगली मोमेंटम डाऊनसाईडला झाली होती. ही जनरली का झाली होती तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या म्हणजे ह्या दिवशी पण डिक्लेअर केलं होतं की काय होऊ शकतं. तर सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये दिलेत. तुम्ही त्या डेटचा व्हिडिओ बघू शकता. त्यामुळे तुम्हाला समजेल की का तशी मोठी मूवमेंट आली आणि उद्या ज्याला पण काय होऊ शकतं. दोन सिनारिओ राहतील. एक तर मार्केटमध्ये जे बजेट येणार आहे ते बजेट हे येणाऱ्या 1 इयरसाठी असू शकतं आणि 5 इयरचा प्लॅन पण असू शकतो. कारण की करंट गव्हर्नमेंट तेच प्लॅन करणार त्याच्यामध्ये की येणाऱ्या 5 वर्षासाठी कशाप्रकारे त्याने एक चांगली अपॉर्च्युनिटी किंवा एक चांगली फायनान्शियल बजेट ते कसं पेश करतील त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतील. आणि जर का मार्केट म्हणजेच इन्व्हेस्टरला जर का ते फ्रेंडली वाटलं तर त्याच्यामध्ये एक चांगली मोमेंटम राहायची प्रॉबिलिटी सगळ्यात जास्त असते. बट कधी कधी काय होत असते की अनप्रेडिक्टेबल इव्हेंट आले, म्हणजे अनप्रेडिक्टेबल जे की लोकांना माहीत नाही आहे की याच्यामध्ये ही मुवमेंट आहे. जसं की याच्यामध्ये माहीत नव्हतं लोकांना की सीट किती येतील. ओके, आणि जनरली अचानक त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस झाले तर मार्केटनं त्याला रिॲक्ट लगेच केलं. अगेन मार्केटनं रिॲक्ट का केलं, कारण की सेम गव्हर्नमेंट कंटिन्यू झालं होतं. आता ह्याच्यामध्ये सिम्पल आहे की जर का गव्हर्नमेंटने जर का जे पण बजेट अनाऊन्स करणार आहेत हे जास्त चान्सेस आहेत की गव्हर्नमेंट थोडंसं रूरल पीपल असतील किंवा रूरलवरती म्हणजे मिडल क्लासवरती चांगले फोकस ठेवू शकतील ह्याच्यामध्ये ह्या बजेटला. तर एक्सपेक्टेशन ती आहे. तर त्याच्याप्रमाणे जर का बजेट आलं, टॅक्सेशन जास्त काही प्रॉब्लेम नाही आहे. ॲक्च्युली बजेटवरती एक प्लॅन करतो तो व्हिडिओ. ओके, बट ह्याच्यामध्ये कसं आहे की जी की टॅक्सेशन असतील जसं की 30% FNO टॅक्सेस किंवा बाकीच्या गोष्टी असतील, तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामुळं मॅटर होऊ शकतो मार्केटवरती. तर मार्केटला फक्त एक निगेटिव्ह न्यूज पाहिजे रिॲक्ट करायला. जर का त्याला मार्केटला निगेटिव्ह न्यूज भेटली तर ते मार्केट चांगलं रिॲक्ट करणार. आपण इथं बघू शकताय एका दिवसात मार्केट मोर दॅन 9% फॉल आला होता. तसं काही पण ह्याच्यामध्ये होऊ शकतं हे बजेटला, कारण की इंडिया विक्स पण अजून पण एवढा जास्त नाही आहे तेवढा असायला पाहिजे होता. ऑलमोस्ट 15-16च्या आसपासचा इंडिया विक्स आहे. जनरली इंडिया विक्स 17-18ला पण जात असतो. उद्याच्याला बघू कशाप्रकारे रिॲक्शन होते. आणि इथं जर का तुम्ही बघायला गेला तर थोडंसं मार्केट चॉपी आहे, म्हणजे डोजी बनला आहे. आणि जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिलं स्टार्टिंगला फ्लॅट ओपन होऊ शकते. 9 ते 10 किंवा 12पर्यंत मार्केट कसा सिनारिओ करतं आहे. त्यानंतरनं 12 नंतरनं बऱ्यापैकी जास्त क्लॅरिटी येत असते जनरली. ओके, आत्तापर्यंतची हिस्ट्री तीच आहे. मी एक नंतर सेपरेट व्हिडिओ तयार करतो याच्यावरती वाटलंच तर. बट जनरली तसं असतं आहे. तर जर का आपण ह्याच्यामध्ये बघायला गेलो मॉर्निंगला काय प्लॅन करायचा, आफ्टरनूनला काय प्लॅन करायचा, याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ तयार करेन. बट आत्ता याच्यामध्ये काय आहे की सपोज जर का हायच मार्केटनं ब्रेक केले देन चान्सेस व्हेरी हाय की मार्केट अपसाईडला सस्टेन होऊ शकते. आणि हे जे फॉल आला होता हा जस्ट एक रिट्रेसमेंट आणि त्यानंतर मार्केट कंटिन्यू अपसाईडला करू शकते. बट जर का मार्केटला थोडंसं बजेट थोडंसं डिफिकल्ट वाटलं, काही पण प्रॉब्लेम आले, काही पण त्याच्यामध्ये निगेटिव्ह कॉमेंट्री आली, कारण की मार्केट ऑलरेडी प्राईज इन कशाला आहे की चांगलं काहीतरी न्यूज येऊ शकते, कारण की मार्केट ऑलरेडी भरपूर अपसाईडला आहे. जर का एखादी निगेटिव्ह न्यूज जसं आपण बोलतो आहे की बाबा की सगळं वाढलेलं लाकूड बिकूड सगळं वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक ठिणगी पूर्ण त्याला जाळते, तशा काइंड ऑफ झाले आता मार्केट सिच्युएशन की मार्केट भरपूर रॅली केलं आहे. ह्याला एक निगेटिव्ह न्यूजची गरज आहे. एक निगेटिव्ह न्यूज जर का ह्याला आली तर हे मार्केट व्हर्टिकल जसं इथं काइंड ऑफ फॉल आला होता एवढा मोठा नाही येणार, बट
थोडाफार का होईना मार्केट फॉल एक्सपेक्टेड होऊ शकते ह्या लोच्या खाली. तर प्लॅन सिम्पल असणार. जर का मार्केट जशी कमेंट्री येतील जसं रिॲक्शन होईल, जर का हायच्या वरती सस्टेन राहिला तर अपसाईडचा प्लॅन, लोच्या खाली सस्टेन राहिला तर डाऊनसाईडचा प्लॅन आपण करू शकतो. जर का मार्केट चुकून जर का फॉलमध्ये आला, चुकून जर का तुम्हाला ह्या लेवलच्या आसपास जर का दिसलं मार्केट, म्हणजे 24,000 जो की सायकोलॉजिकल नंबर आहे ह्याच्या आसपास जर का आपलं पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बनलं तर एक रिव्हर्सल प्लॅनिंग होऊ शकते. किंवा जर का मार्केट ह्या लेवलच्या आसपास जर का आला, चुकून जर का 23,700 पासून 23,400च्या रेंजमध्ये मार्केट जर का आलं आणि हे तर कुठल्याही प्रकारे पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बनलं, एक्सपेक्टेशन नाही आहे बट काय पण असू शकते, कारण की लास्ट टाईमला तर 9% पडलं होतं. तर काय पण मुवमेंट होऊ शकते. जर का हे 2 लेवलपैकी कुठल्या पण एका लेवलला मार्केट आला आणि ते रिव्हर्सल पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दिसले तर आपण अपसाईडचा रिव्हर्सल ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो ऑन अ पोझिशनल बेसिसवरती. पण इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करायचा, सिम्पल. जर का आपण इंट्राडेच्या चार्टवरती आलो याच्यामध्ये, तर आज मार्केटनं मोठा फॉल आला होता. जे एक्सपेक्टेशन होतं की मार्केट हे एक लेवल मी काल दिलं होतं ॲक्च्युली, तर ह्या लेवलपासून मार्केट बरोबर रिव्हर्सल झालं आहे. आणि हे जर का तुम्हाला असेच काइंड ऑफ सिनारिओ मार्केटचा व्ह्यू जर का तुम्हाला पाहिजे असेल देन व्हॉट्सअप करू शकता. काय त्याच्यामध्ये कंडिशन्स आहे तुम्हाला समजेल व्हॉट्सअप केल्यावरती. तर त्यामध्ये तुम्हाला मार्केटचा ओव्हरव्ह्यू सेंटिमेंट डायरेक्टली ट्रेड नाही भेटणार, बट तुम्हाला जस्ट त्याच्यामध्ये ओव्हरव्ह्यू समजून जाईल की मार्केट कशाप्रकारे बिहेव करू शकतं. ओके, तर त्याची कंडिशन काय आहे जस्ट ते तुम्ही चेकआउट करा आणि त्यानंतरनं त्याला जॉईन करू शकता. ओके, आता इथं जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये की मार्केट मेजर अपट्रेंड मार्केटमध्ये होता. त्यानंतर मार्केट हे जे रिव्हर्सल हे जे इथं पण मार्केट ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो, इथं मल्टिपल टाईम मार्केटनं रेजिस्टन्स प्लॅन केला होता, ब्रेकआउट दाखवला. आता ही रिट्रेसमेंट आहे. इथून मार्केटनं एक अपसाईड सिनारिओ दाखवला, बट लास्ट सेशनला रिव्हर्सल डाऊनसाईडला आला आहे. 2 थिंग्स याच्यामध्ये झालेत. फर्स्ट गोष्ट ही आहे की थोडंसं ITमध्ये प्रॉब्लेम आल्यामुळं IT निगेटिव्ह होता. त्यानंतरनं सेकंड थिंग ही होती की रिलायन्सचा रिझल्ट थोडासा मार्केटनं त्याला निगेटिव्ह रिॲक्ट केला. त्यानंतर HDFC बँक त्याला मार्केटनं पॉझिटिव्ह रिॲक्ट केला. तर थोडंसं चॉपी राहिलं निफ्टी. आता ह्याच्यामध्ये बघणं गरजेचं आहे की कशाप्रकारे न्यूज येणार आहे बजेटला. तर आपल्यासाठी 2 लेवल व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. एक हाचा हाय आणि दुसरा म्हणजे आजचा लो. तर हे 2 लेवलच्या मध्ये जर का मार्केट वाटलं तर बिंदास ह्याच्यामध्ये मार्केट साईडवे राहू शकते. जर का मार्केट इथं कुठं तर ओपन झालं तर जोपर्यंत का न्यूज येणार नाही आहे, जोपर्यंत का 12पर्यंत न्यूज यायला स्टार्ट होतील. ओके, जसं न्यूज येतील तसं मार्केट रिॲक्ट करणार, मार्केट डान्स करणार, सगळ्या गोष्टी करतील. पण जोपर्यंत का आजचा हाय जो आहे ह्याच्यावरती जर का मार्केट सस्टेन हॉल्ट केला, सस्टेन राहिला तर आपण ह्याच्यामध्ये अपसाईडचा ट्रेड प्लॅन करायचा. जर का मार्केट ह्या लोच्या खाली सस्टेन आलं डाऊन साईडला तर आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन ह्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. जर का आपल्याला बघायला गेलो तर 24,200 हे एक मार्केटसाठी लेवल आहे. इथं मार्केट कदाचित सपोर्ट प्लॅन घ्यायचा प्रयत्न करू शकते. जर का मार्केटनं हे पण लेवल ब्रेकडाऊन दाखवला तर मग मार्केटसाठी 2400 पासून 24,000 हेच एक नंबर आहे सायकोलॉजिकल नंबर, तिथंपर्यंत कदाचित मार्केट प्लॅन करू शकतो आहे. ओके, तर सिम्पल थिंग्स ठेवायचे आहेत आपल्याला निफ्टीमध्ये. जर का निफ्टी आजचा हाय आजचा लोच्यामध्ये कुठंतरी ओपन झाला तर साईडवेसाठी प्लॅन करायचा आहे पहिला 1 to 2 आवर. त्यानंतर सपोज जर का मार्केट इथून जर का वरती गेलं, कन्सॉल्टेशन करून जर का ब्रेकआउट दाखवायला लागला तर आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. किंवा जर का सपोज ह्या लेवलच्या आसपास जर का मार्केट आलं, फॉर एक्झाम्पल जर का मार्केट इथं आलं 24,700च्या आसपास किंवा 24,800 हे जे लेवल आहे, ओके, 700 पासून 800च्या आसपास, इथं जर का मार्केट आला चुकून 24,800 ते 850च्या आसपास निगेटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दाखवलं तर आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का मार्केट ह्याच्या आसपास जर का आला 24,700 पासून 750च्या आसपास आणि इथं जर का तुम्हाला निगेटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दिसला तरी पण आपण ह्याच्यामध्ये डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. ओके, जर का मार्केट फ्लॅट ओपन राहायला, गॅपअप झाला आणि मार्केट अपसाईडला सस्टेन राहायला लागला आणि इथं ब्रेकआउट दाखवला, सस्टेन राहिला तर आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन कंटिन्यू करू शकतो. टुवर्ड 24,600-700पर्यंत पण आपण प्लॅन करू शकतो. सिम्पल थिंग असणार आहे. कारण की मार्केट रिट्रेसमेंट आलं आहे, थोडंसं रिव्हर्सल आलं आहे, इथं कन्सॉल्टेशन करायला थोडाला हॉल्ट करायला लागला आहे. तर पॉझिटिव्ह सेंटिमेंटमध्ये कधी बोलू शकतो जर का त्यानं हा हाय ब्रेक केला आणि सस्टेन आला. तर निगेटिव्ह कधी होऊ शकते जर का मार्केटनं हे लोज जर का त्यानं ब्रेक केला आणि हे पण लोज ब्रेक केला तर मार्केट निगेटिव्हला रिॲक्ट करू शकते. सिम्पल. आता आपण येऊया बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. बँक निफ्टी आणि फिन निफ्टी व्हेरी इंटरेस्टिंग आहेत. चांगली मोमेंटम ह्याच्यामध्ये आहे. मार्केट ऑल टाईम हायच्या आसपास आहे आणि मार्केट बरेच दिवस कन्सॉल्टेशन आहे. मी तुम्हाला काल पण बोललो होतं की मार्केटमध्ये एक चांगली मुवमेंट येईल. तर मॉर्निंगला बँक निफ्टीमध्ये चांगली मुवमेंट आली आणि ह्याच्यामध्ये अजून चांगली मुवमेंट कधी होऊ शकते जर का मार्केट सपोज हे जे मल्टिपल टाईम टेस्टेड लेवल्स आहेत, ओके, फॉर एक्झाम्पल जर का आपण एक्झॅक्ट नंबर बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये 52,800 आणि 51,700 ही जी रेंज आहे ना, 1000 पॉईंटची ही जी रेंज आहे ना, ह्याच्यावरती जर का मार्केट हॉल्ट केला, सस्टेन राहिला तर चांगली मोमेंटम अपसाईडला येईल. सपोज ह्याच्यामध्ये तुम्हाला चुकून जर का फेक ब्रेकआउट दिसला, काय पण ह्याच्यामध्ये सस्टेन नाही राहिला तर ह्याच्यामध्ये रिव्हर्सल पण त्या स्पीडनं येऊ शकतं.
अगेन इथं पण मार्केट जर का ब्रेकडाऊन दाखवला तर चांगली मुवमेंट डाऊन साईडला येऊ शकते, बट जर का फेक ब्रेकडाऊन झाला तर चांगली मुवमेंट रिव्हर्सल होऊ शकते. आणि जोपर्यंत ह्या 2 लेगच्या मध्ये मार्केट आहे तोपर्यंत टाईमपास करेल. आणि एक्सपायरीच्या दिवशी फॉर एक्झाम्पल कधी काय होते, बजेटमध्ये सगळ्याच गोष्टी समजत नाहीत लवकर, त्यासाठी काय होते सेकंड डेला मोमेंटम येते, थर्ड डेला मोमेंटम येते. ओके, कारण बजेट मोठा असते, मार्केट भरपूर ठिकाणी त्यांनी टॅक्सेशनबद्दल असेल, कुठलं तर काहीतरी नवीन रूल असतील, तर बऱ्याच गोष्टी असतील, तर त्याला रीड आऊट करायला वेळ जातो. त्याच्यामुळे मार्केट कधी लेट रिॲक्ट करते. तर त्यासाठी आहे की उद्याच्याला मुवमेंट येईलच अशी पण अपेक्षा नाही का ठेवू. जर का मार्केटमध्ये उद्याच्याला मुवमेंट नाही आली तर चान्सेस व्हेरी हाय, मंथली एक्सपायरी आहे, की एक्सपायरीच्या दिवशी जर का आपल्याला मोमेंटम भेटलं, सपोज ह्याच्या हायच्यावरती जर का भेटलं तर चांगली मोमेंटम अपसाईडला येऊ शकते. चुकून ह्याच्या लोच्या खाली जर का मोमेंटम भेटलं तर चांगली मुवमेंट डाऊन साईडला भेटू शकते. ओके, जर का आपण इंट्राडेमध्ये प्लॅन करायला गेलो तर इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण रिॲक्ट करू शकतो. जर का आपण बघायला गेलो मल्टिपल डेज मार्केट एकाच रेंजमध्ये आहे, त्यानंतर मार्केट आज इथं डाऊन साईडला मॉर्निंगला आला आणि हे जे लो होत होते ऑलमोस्ट 51,900 पासून मार्केट रिव्हर्स झाला. 52,000 सायकोलॉजिकल नंबर होता आणि इथून बरोबर मार्केटमध्ये रिव्हर्सल आला आणि त्यानंतर मार्केट हॉल्ड केलं. इम्पॉर्टंट आहे की हॉल्ड केलं. जर काही बघायला गेलो तर हे एक लेवल आहे आणि डाऊन साईडला हा एक रेंज आहे. जर का मार्केट परत ह्या रेंजमध्ये आला 51,900 पासून 51,800 ते 51,700च्या आसपास कुठं पण मार्केट आला आणि इथं पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला, चान्सेस इज व्हेरी हाय की मार्केट परत इथून रिव्हर्स होऊ शकते. एकाच कंडिशनला डाऊन साईडला जाऊ शकते कंटिन्यू. जर का मार्केटनं हे लो जर का ब्रेक केला डाऊन साईडला आणि सस्टेन झाला तर ह्याच्यामध्ये मार्केट डाऊन साईडला येऊ शकते. सपोज जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिला, अपसाईडला गेला, कन्सॉलिडेशन झाला आणि सपोज जर का हे हायस त्यानं ब्रेक केला, सस्टेन राहिला, तर चान्सेस इज व्हेरी हाय की मार्केट अपसाईडला जाऊ शकते. बट जर का अपसाईडला गेला तर त्याच्यामध्ये व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की 52,600 पासून 52,800 इज अ स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवल. इम्पॉर्टंट आहे की चांगली मोमेंटम कधी प्लॅन होऊ शकते. एक्सपेक्टेशन ह्याच लेवलला आहे की मार्केट 52,800च्या वरती जर का मार्केट सस्टेन राहिला तर चांगली मोमेंटम कदाचित हे गॅप पण मार्केट फेल आउट करू शकते. पण त्याचं जे सुरुवात आहे ती ही सुरुवात इथून होऊ शकते. जर का मार्केट इथं फ्लॅट ओपन राहिला किंवा गॅप अप ओपन झाला, कन्सॉलिडेशन करून जर का लेवल ब्रेक करत गेला तर चान्सेस इज व्हेरी हाय की हे इथं कन्सॉलिडेशन करून ब्रेक केलं तर चांगली मोमेंटम अपसाईड येईल. 52,800च्या वर सस्टेन राहिला तर चांगली मोमेंटम अपसाईड येईल, बट त्याची सुरुवात इथून होऊ शकते. ओके, डायरेक्टली मोठा गॅप अप आला, कन्सॉलिडेशन रिव्हर्स आला, इथं हॉल्ट केला आणि ह्याच्यावरती गेला तरी पण ह्या दोन्ही कंडिशनला मार्केटमध्ये आपला व्ह्यू पॉझिटिव्ह असायला पाहिजे, कारण की मार्केट पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये अपसाईडला ओपन व्हायला आहे. ओके, जर का मार्केट हे जे हाईज आहेत ह्याला जर का ब्रेक नाही केला, सपोज फॉर एक्झाम्पल मार्केट पॉझिटिव्ह ओपन आला, अपसाईडला गेला, इथून डाऊन साईडला आला, इथं वरच्या लेवलला सस्टेन नाही राहिला तर आपण ह्याच्यामध्ये डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. होप तुम्हाला क्लॅरिटी आली असेल आणि ह्याच्यामध्ये काय पण चेंजेस असतील देन आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल त्याच्यावरती आपण जरूर रिप्लाय करेन. तर त्याच्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. ओके, डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक आहे. आणि हे जे ऑल टाईम हाईज आहेत, ओके, हे ऑल टाईम हाईज आहेत, तर याच्या आसपास जर का मार्केट आलं तर कदाचित हॉल्ट करू शकते किंवा रिव्हर्सल येऊ शकते. तर ह्याच्यापाशी आपण आपल्याला अलर्ट राहायला पाहिजे. आणि जर का मार्केट सपोज जर का हे डाऊन साईडला जर का ब्रेक केला 51,700चं लेवल, तर ह्याच्या खाली मग मार्केटमध्ये सुरुवात होईल डायरेक्टली. चान्सेस व्हेरी हाय की मार्केट 50,800पर्यंत पण कदाचित हे जे लेवल आहे 51,200च्या आसपास, तर इथंपर्यंत पण मार्केट यायचा प्रयत्न करू शकतो आहे. ओके, आणि इथं चांगला सपोर्ट आहे मार्केटसाठी. जर का त्या लेवलच्या आसपास जर का आला तर चान्सेस व्हेरी हाय की एकतर मार्केट इथून रिव्हर्स जाईल किंवा जर का ट्रेंड न्यूज जर का खासच खराब असेल तर मार्केट डाऊन साईडला कंटिन्यू होऊ शकतो. होप तुम्हाला आयडिया आली असेल. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.